सगळ्यांना. चला तर आज आपण ऐकूया मार्गशीर्ष गुरुवार कथा. मार्गशीर्ष महिना आला की वातावरणात एक मंगलमय पवित्रता जाणवते. हा महिना श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय मानला जातो. विशेषतः गुरुवारचा दिवस देवी अंबाबाई, अन्नपूर्णा आणि लक्ष्मी मातेचे व्रत मानले जाते. या महिन्यात स्त्रिया आणि काही ठिकाणी पुरुष देखील लक्ष्मीचे गुरुवार म्हणून उपवास करतात. घरात गंध, चंदन, अक्षदा, हळदी कुंकू आणि तांदूळ यांनी पूजा करून माता लक्ष्मीचे आवाहन करतात. त्या अनुषंगाने ही कथा सांगितली आहे. चला तर मग आपण कथेला सुरुवात करूया. एकेकाळी एका खेड्यात एक अतिशय गरीब ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव रामभाऊ होते. घरची परिस्थिती अत्यंत बिकट. कुटुंबात पत्नी, 2 मुले आणि एक वृद्ध आई अशा सर्व व्यवस्था त्याच्यावर होती. परंतु उत्पन्न अगदी कमीच. दिवसेंदिवस दारिद्र्य वाढत होते. घरात जळणासाठी काडीसुद्धा उरली नव्हती आणि स्वयंपाकाच्या भांड्यात धान्याचा दाणाही नव्हता. रामभाऊ अतिशय धार्मिक होता. रोज सूर्योदयाला उठून स्नान, पूजापाठ करायचा. त्याची पत्नी मंदाबाईही मनाने पवित्र आणि देवभक्त होती. ती रोज देवघरात दिवा लावायची, परंतु अनेकदा दिव्यासाठी तेलही उरत नसे. कधीकधी शेजाऱ्याकडून थोडे तेल उसने आणावे लागे. एके दिवशी मंदाबाई मनोमन रडली. तिने देवासमोर प्रार्थना केली, देवा, आमच्या घरी सुख शांती यावी. कष्ट कमी कर. आम्ही तुझी भक्ती सोडली नाही, मग तू आम्हाला का दूर ठेवतो आहेस? हे ऐकून बारकाईने ऐकणारी लक्ष्मी माता त्या दिवशी तिच्या प्रार्थनेला उत्तर देण्याचा विचार करू लागली. लक्ष्मी मातेचे आगमन. दुसऱ्या दिवशी सकाळी मार्गशीर्ष महिना सुरू होताच दारावर कोणीतरी हाका मारल्या. मंदाबाईने दार उघडले तर एक सुंदर स्त्री उभी होती. तिच्या अंगावर पांढरी स्वच्छ साडी, डोक्यावर अन्नाने भरलेली परडी, हातात कमळ, चेहऱ्यावर तेज आणि डोळ्यात करुणा होती. ती स्त्री म्हणाली, गृहिणी, मी प्रवासी आहे. मला जरा पाणी मिळेल का? मंदाबाईने आदराने तिला घरात बसवले. तांब्यातून पाणी दिले. ती स्त्री घरातली गरिबी पाहून म्हणाली, गृहिणी, तुम्ही एवढ्या दारिद्र्यातही इतक्या भक्तीने राहता. मी तुम्हाला एक उपाय सांगते. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करा. हळद कुंकू लावा. घरात स्वच्छता ठेवा. जे शक्य असेल तितके दान द्या आणि ही कथा म्हणा. लक्ष्मी माता तुमच्या घराची दारिद्र्य दुर्लभ देवी आहे. ती नक्की प्रसन्न होईल. मंदाबाईने मान डोलावली, पण तिच्या मनात काळजी होती. पूजेसाठी साहित्य कुठून आणू? स्त्री तिच्या डोळ्यातली चिंता ओळखून म्हणाली, थोड्याशा मनोभावेने केलेली पूजा देखील माता स्वीकारते. तुझे मन शुद्ध आहे, म्हणून तुझ्या कुठल्याही भक्तीत कमी पडणार नाही. हे बोलून ती स्त्री अचानक अदृश्य झाली. मंदाबाई अवाक झाली. तिला कळले, ती स्त्री म्हणजे स्वतः लक्ष्मी माताच होती. काही दिवसांनी पहिला गुरुवार आला. मंदाबाईने त्या दिवसापासून गुरुवारचे व्रत सुरू केले. घर स्वच्छ केले. देवघरात दिवा लावला. जे मिळेल त्याने नैवेद्य ठेवला आणि पती पत्नीने मनापासून कथा म्हटली. त्या दिवशी जसा दिवस संपत आला, दारावर एक व्यापारी आला. तो म्हणाला, माई, मला दूरच्या गावाला जायचे आहे, पण वाट चुकून तुमच्या घरी आलो. रात्री थांबायला जागा द्याल का? मंदाबाईने नम्रपणे सांगितले, एक गरीब आहे, पण जागा आहे, ये. व्यापाऱ्याने घरात राहून जे पाहिले, माणुसकी, प्रेम, प्रामाणिकपणा त्याला फार बोललो. सकाळी जाताना त्याने मंदाबाईला एक छोटीशी पाटी व धान्याची पिशवी दिली. तुम्ही हा उपकार मानू नका. देवभक्त लोकांच्या घरी राहणे ही माझ्यासाठीच पुण्याची गोष्ट आहे. त्या धान्याने आठवडाभर घर चालले. रामभाऊ आणि मंदाबाई दोघांनीही ही देवीची कृपा वाटली. दुसरा, तिसरा आणि चौथा गुरुवार. प्रत्येक गुरुवारी मंदाबाई मनापासून पूजा करू लागली.
घरात जणू मंगलमय वातावरण तयार झाले. दिवा सतत पेटत राहू लागला. शेजारी म्हणू लागले, मंदाबाई, तुमच्या चेहऱ्यावर तेज दिसतंय. दुसऱ्या गुरुवारी एका गावच्या सरपंचाने अचानक रामभाऊला काम दिले. मंदिरात पूजेसाठी पुजारी हवा होता. त्या बदल्यात दर महिन्याला चांगले मानधन देण्याचे सांगितले. हे त्याच्या कुटुंबासाठी खूप मोठे आधार होता. तिसऱ्या गुरुवारी रामभाऊला एका श्रीमंताने त्याच्या मुलाला संस्कृत शिकवण्याचे काम दिले. त्यातून आणखी उत्पन्न वाढले. आणि चौथ्या गुरुवारी घरात इतकी समृद्धी आली की आधी धान्य नसलेल्या घरात तांदूळ, गहू, कडधान्य आणि फळे ठेवायला जागा कमी पडू लागली. मंदाबाईने आनंदाश्रू ढाळले. तिला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद स्पष्टपणे जाणवू लागला. चला तर आपण ऐकूया कथेचा परिणाम आणि शिकवण. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत पूर्ण झाल्यावर त्यांच्या घरी एके दिवशी अचानक तीच पांढऱ्या साडीतली स्त्री पुन्हा आली. यावेळी मंदाबाई आणि रामभाऊ दोघांनीही तिच्या चरणाला स्पर्श केला आणि म्हणाली, माता, तुझ्या कृपेने आमचे जीवन बदलले आहे. लक्ष्मी माता प्रेमाने म्हणाली, मन शुद्ध असेल, भक्ती निस्वार्थ असेल तर मी स्वतः धावत देते. मार्गशीर्ष गुरुवार माझ्यासाठी अतिशय प्रिय आहे. या दिवशी केलेली पूजा, कथा, दान सर्व त्यांच्याच घरात सुख समृद्धी आणते. तुम्ही जसे मनापासून व्रत केले तसे इतरांनाही सांगत राहा. असे म्हणत ती माता अदृश्य झाली. त्या दिवसापासून रामभाऊच्या घरात सदैव ऐश्वर्य नांदू लागले. घरात दारिद्र्य परत कधीच आले नाही. कुटुंबात आनंद, आरोग्य, प्रेम आणि शांती भरभरून वाहू लागले. चला तर मग आपण आता ऐकूया कथेची शिकवण. भक्ती मनापासून केली तर हा देव कृपा करतो. मार्गशीर्ष गुरुवार व्रत समृद्धी, ऐश्वर्य आणि शांती देणारा आहे. दान, सेवा आणि स्वच्छता हीच लक्ष्मी मातेची खरी पूजा आहे. घरात प्रेम, समाधान आणि स्वच्छता असेल तिथे माता आपोआप वास करते. अशा रीतीने आपली कथा ही संपलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब